18 वर्षाचं झाल्यानंतर मुलांची किंवा मुलींची जी उंची असणार आहे ती 70 ते 80% पालकांच्या उंचीवर अवलंबून असते, म्हणजेच ती जेनेटिक्सवर किंवा अनुवंशिकतेवर अवलंबून असते. आता उरलेलं जे 20 ते 30% भाग आहे जो उंचीच्या साठी संबंधित आहे किंवा उंची वाढण्यासाठी आवश्यक आहेत त्या घटकांची किंवा गोष्टींची, त्याच्याबद्दल थोडंसं आपण चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम, शारीरिक व्यायामाची गरज आहे किंवा मैदानी खेळांची गरज आहे. मुलांमध्ये त्यांनी जर थोडंसं खेळावर भर दिला, रोजचा काही वेळ मैदानी खेळांमध्ये किंवा याच्यामध्ये घालवला, व्यायामामध्ये घालवला, तर त्याची नक्कीच मदत ही उंची वाढण्यामध्ये होते. दुसरी गोष्ट की मुलांचा आहार जो आहे त्याच्यामध्ये प्रथिनांची मात्रा जी आहे, प्रथिनांची मात्रा ही चांगली असली पाहिजे. तिसरी गोष्ट, मुलांची झोप अतिशय चांगल्या पद्धतीने एक साधारण 7 ते 8 तास रोज रात्री चांगली झोप होणं फार गरजेचं आहे. का बरं? कारण हा जो ग्रोथ हॉर्मोन नावाचा हॉर्मोन आहे, जो आपल्या पिट्युटरी नावाच्या ग्रंथीमधून स्त्रवला जातो, मेंदूमध्ये ती ग्रंथी असते त्याच्यातनं जो स्त्रवला जातो, हा रात्रीच्या वेळेस जास्त स्त्रवला जातो. त्याच्यामुळे झोप मिळणं अतिशय चांगली किंवा अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे काही इतर व्हिटॅमिन्स आहेत किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत त्यांचा अंतर्भाव आपल्या जेवणामध्ये असला पाहिजे, लहान मुलांच्या किंवा वाढणाऱ्या मुलांच्या जेवणामध्ये असला पाहिजे.